MBBS इज द न्यू बीटेक असं म्हटलं जाते। गव्हर्नमेंट कॉलेजेस खूप कमी आहेत, आता वाढत आहेत ते, पण ती संख्या देखील खूप कमी आहे। आणि प्रायव्हेटमध्ये आपल्याला लागण्यासाठी आपल्याला खूप पैसा द्यावा लागतो। बऱ्याच लोकांना जे की 11-12 मध्ये सायन्स स्ट्रीम किंवा PCB चूज करतात त्यांना मेडिकलबद्दल खूप कमी माहिती असते। पण हे जे 4-5 वर्षांची जर्नी असते ही लाईफ चेंजिंग असते। म्हणजे आपल्याला माहीतच नसते की आपल्यासोबत पुढे काय होणार आहे। आणि जे कोणी मेडिकल फील्ड जॉईन करणार आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं की तुम्ही सगळ्या गोष्टींची तयारी ठेवा। जर का जागाच कमी असतील आणि जर का एग्जाम देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त असेल तर मग तुमचा पल्ले लागेलच याची गॅरंटी तुम्ही कधीच नाही देऊ शकत। तर फायनली मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप जास्त सिरियस व्हिडिओ होणार आहे। जे पण विद्यार्थी MBBS करण्याचा विचार करत आहेत किंवा MBBS फर्स्ट इयरमध्ये आहेत त्यांना पुढचं त्यांच्या 4 वर्षामध्ये काय त्यांच्यासोबत घडणार आहे या गोष्टींचा संपूर्ण आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। आज आपल्यासोबत डॉक्टर आहेत, तर काय नाव आहे सर तुमचं? माझं नाव वेदांत श्रीगिरे आहे। मी GMC नांदेड येथे इंटर्न आहे। 2019 ला मी MBBS ला लागलो होतो। नीट 2019 चे दिली। तर तुमचं जरा जर्नी सांगा ना, बॅकग्राऊंड। मी मूळचा उदगीरचा आहे आणि उदगीरमधून जय हिंद पब्लिक स्कूलमधून माझं 10वीचं शिक्षण झालं। तिथून मी शाहू कॉलेजच्या एम्स बॅचसाठी सिलेक्ट झालो होतो स्क्रीनिंग टेस्टमधून। 2017 ते 2019 शाहू कॉलेजमध्ये होतो आणि 2019 ला मी MBBS ला लागलो पहिल्या अटेम्प्टमध्ये। त्यावेळेस मला 537 मार्क्स होते। त्यानंतर मी GMC नांदेडला जॉईन केलं 2019 ला आणि यावर्षी म्हणजे 2024 ते 25 मध्ये माझी इंटर्नशिप चालू आहे। म्हणजे आता MBBS कंप्लीट झालंय। MBBS कंप्लीट होत आले, म्हणजे अकॅडमिक सेक्शन झालंय कंप्लीट। आता म्हणजे तुम्ही नावासमोर डॉक्टर लावू शकता। हो, आम्हाला प्रोव्हिजनल सर्टिफिकेट भेटलेलं आहे MBBS। तर नीटची जर्नी कशी राहिली तुमच्या शाहू कॉलेजमध्ये? माझी बॅच खूप चांगली होती, माझे बॅचमेट्स पण खूप चांगले होते। पण जसं की तुम्हाला माहिती आहे की आमच्या वेळेस पहिल्यांदाच NTA पेपर काढणार होता। 2019 ची बॅच होती, त्यामुळे आम्ही पण खूप असे जंबल्ड होतो की कसा पेपर निघेल काय नाही। पण आम्ही त्यावेळेस PYQs वरती फोकस केला आणि एकंदरीत नीटची जर्नी खूप अप्स अँड डाऊन्स होते त्यावेळेस सुद्धा, पण कसं तरी आम्ही त्याच्यातून बाहेर पडलो। आणि नीट 2019 ला 537 मार्क होते। 537 त्यावेळेस कट ऑफ कमी असेल वाटतं। त्यावेळेस कट ऑफ कमी असायचे, त्यावेळेस 500 550च्या आसपास कट ऑफ असायचे। ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट इयर मध्ये गेलात GMC नांदेडमध्ये, त्यावेळेसचा एक्सपिरियन्स कसा होता? GMC बद्दल आम्ही खूप स्वप्न पाहून होतो, प्रत्येकजण पाहत असते आणि एकंदरीतच आपल्या 12च्या नंतरच्या कॉलेज लाईफबद्दल आपण खूप स्वप्न पाहून असतो। मी असं म्हणणार नाही की आम्ही खूप जास्त डिसअपॉइंट झालो होतो, पण मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना जे की 11-12 मध्ये सायन्स स्ट्रीम किंवा PCB चूज करतात त्यांना मेडिकलबद्दल खूप कमी माहिती असते किंवा त्यांना खूप कमी गोष्टींचा अंदाज असतो की मेडिकल फील्ड म्हणजे नेमकं काय असते, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी होत असतात। आपल्याला फक्त असं वाटतं की 4 वर्षांची जर्नी आहे, 4-5 वर्षांची, आपण तेवढी जर्नी केली की आपल्याकडे डिग्री येऊन जाते आणि आपण हॉस्पिटल टाकतो। पण हे जे 4-5 वर्षांची जर्नी असते ही लाईफ चेंजिंग असते। म्हणजे आपल्याला माहीतच नसते की आपल्यासोबत पुढे काय होणार आहे आणि खूप अनएक्सपेक्टेड टर्न्स येत असतात। अनेकांना असं वाटतं की आपण एकदा 12th क्रॉस केलं, 12वी आपली झाली की आपल्या पुढची लाईफ खूप चिल असणार आहे, पण तसं काहीच नसते। आणि मेडिकल फील्डमध्ये तर तसं बिलकुलच नसते। प्रत्येक टप्प्याटप्प्याला नवीन नवीन चॅलेंजेस येत असतात। फर्स्ट इयर असेल, सेकंड इयर असेल, थर्ड इयर असेल, फोर्थ इयर असेल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मेडिकल फील्ड ही खूप कमी अशा फील्ड्सपैकी आहे ज्याच्यामध्ये की लोकांचं एक्सपोजर खूप जास्त असतो। त्यामुळे तुमचा जो दिवसभराचा मूड आहे तो तुम्ही कोणत्या लोकांना भेटता याच्याशी डिपेंड करते, याच्यावरती खूप जास्त डिपेंड करते। तुमच्या सोबतचे लोक कसे आहेत याच्यावरती सुद्धा खूप जास्त डिपेंड करते। त्यामुळे आणि मेडिकल फील्डमध्ये अकॅडमिक्सशी रिलेटेड डिप्रेशन येणं खूप साहजिक आहे किंवा मग तुमच्या जे क्लिनिक्स आहेत त्याच्याशी रिलेटेड अनेक गोष्टी तुमच्यासोबत घडणं खूप साहजिक आहे। आणि जे कोणी मेडिकल फील्ड जॉईन करणार आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं की तुम्ही सगळ्या गोष्टींची तयारी ठेवा की तुम्हाला खूप मोठ्या फेजेसचं डिप्रेशन पण येऊ शकतं आहे, तुम्ही खूप चांगलं पण राहू शकता त्या फील्डमध्ये, म्हणजे खूप अप्स अँड डाऊन्स असू शकतात त्याच्यामध्ये। या सगळ्या गोष्टींची जर का तुमची तयारी असेल तरच तुम्ही एकंदरीत मेडिकल फील्डमध्ये यायला पाहिजे। सर, आता ज्यावेळेस तुम्ही नीट 2019 मध्ये पेपर दिलता त्यावेळेस नीटमध्ये कमी विद्यार्थ्यांची संख्या असायची। लॉकडाऊन नंतर हा आकडा जवळपास 25-30 लाख कट चाललाय आता, आणि सीट्स फक्त 1000च आहेत। किती सॉरी आपल्या ह्याच्यामध्ये 1 लाख 1 लाखाच्या आसपास। तर आता ह्याच्यावरती काय तुमचं मत आहे? माझं असं म्हणणं आहे की आता माझा जो बॅकग्राऊंड आहे तो लातूर नांदेडचा, म्हणजे एकंदरीत मराठवाड्याचा बॅकग्राऊंड आहे। आणि आपल्याकडे असं असतं की आपल्याला PCB किंवा PCM शिवाय ऑप्शनच नसतो काही, त्यात PCB। आणि बायोवाल्यांचं असं असतं की आपल्याकडे कॉलेजेस खूप कमी आहेत, गव्हर्नमेंट कॉलेजेस खूप कमी आहेत, आता वाढत आहेत ते, पण ती संख्या देखील खूप कमी आहे।
आणि प्रायव्हेटमध्ये आपल्याला लागण्यासाठी आपल्याला खूप पैसा द्यावा लागतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आणि आपल्या पॅरेंट्सनी सुद्धा नवीन फील्ड्स एक्सप्लोर करायला पाहिजेत. कारण की अडचण अशी येणार आहे की आता येत्या काळामध्ये देखील खूप सीट्स वाढणार आहेत. एकंदरीत MBBS इज द न्यू BTech असं म्हटलं जाते, कारण की सीट्स वाढत आहेत, त्यामुळे त्या गोष्टीची व्हॅल्यू देखील कमी होत चालली. आणि इथून पुढे म्हणजे इथून 5-10 वर्षांनंतर या गोष्टीचे म्हणजे MBBS असेल किंवा इतर कुठलीही मेडिकलची डिग्री असेल त्याची व्हॅल्यू कमीच होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पॅरेंट्सनी सुद्धा थोडासा विचार करायला पाहिजे आणि नवीन फील्ड्स आपण कसे एक्सप्लोर करू शकतो याविषयी विचार केला पाहिजे. आणि पॅरेंट्स आजकाल विद्यार्थ्यांकडनं अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवायला लागले 11th-12thच्या. म्हणजे विद्यार्थ्याची कॅपॅसिटी नसेल तरी पण ती त्याला एक्सप्लॉइट करण्याचा प्रयत्न करायला. तर अशा पॅरेंट्सला तुम्ही काय मेसेज देता? मला अशा पॅरेंट्सला एवढंच म्हणायचं की मी तुम्हाला समजू शकतो, कारण की मला माहिती आहे की तुम्ही ज्या सोसायटीमध्ये जगता त्या सोसायटीच्या देखील तुमच्याकडून खूप एक्सपेक्टेशन्स असतात आणि त्या एक्सपेक्टेशन्स तुम्ही कुठंतरी तुमच्या पाल्यावरती लादता, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या. मी तुम्हाला समजू शकतो, पण मला हे देखील सांगायचं की जर का जागाच कमी असतील आणि जर का एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त असेल तर मग तुमचा पल्ले लागेलच याची गॅरंटी तुम्ही कधीच नाही देऊ शकत. आणि कोणतेच क्लासेससुद्धा तुम्हाला त्या गोष्टीची गॅरंटी नाही देऊ शकत. त्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचं की आपण आणखी काही ऑप्शन्स ट्राय करू शकतो का, किंवा त्याच्या मनामध्ये नेमकं काय हे तुम्ही विचारू शकता. लकीली मला मेडिकल फील्डमध्येच यायचं होतं, त्यामुळे तो विषय माझ्यासाठी नव्हताच. पण इतर जे कोणी असतील ज्यांना खरंच दुसऱ्या फील्ड्समध्ये जायचं आहे, कॉमर्सकडे जायचं आहे, आर्ट्सकडे जायचं आहे किंवा अजून कुठेही, त्यांना मला असं वाटतं तुम्ही त्यांना विचारा की त्यांच्या मनात नेमकं काय. त्यांची जर का खरंच इच्छा असेल तर मग इकडे येणं वर्थ इट आहे. कारण तुम्ही पाहताय की 2 वर्ष 11th-12thचे पुन्हा मग रिपीटला 1-2-3 वर्ष जात आहेत. या सगळ्यामध्ये होत आहे असे की वय वाढून जाते ना. आणि जर एकंदरीत त्याला या फील्डबद्दल इंटरेस्टच नसेल तर मग तो कॉलेजला लागला जरी तिथं 5-6 वर्ष जाणार, मग त्याला PG करावं लागणार, मग त्याला बॉन्ड करावं लागणार, 7-8 वर्ष असेच जातील. आणि त्यानंतर देखील जर का तो स्वतःला हँडल नाही करू शकला तर मग या फील्डमध्ये येणं मला नाही वाटत वर्थ इट आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा देखील विचार केला पाहिजे. ते पण बरोबर आहे. आणि सर, जे नीट ॲस्पिरंट आहेत, आता ट्युशन एरिया लातूरमध्ये माझं चॅनल आहे, आता नांदेडमध्ये पण आलेलो आहे, तर असे म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांसोबत बोललेलो. तिथले रिॲलिटी मला माहीत झालेली की विद्यार्थी अशाच प्रकारच्या एक्सपेक्टेशनच्या पॅरेंट्सच्यामुळे ते एकतर डिप्रेशनमध्ये जातात किंवा मग सुसाईडसारखे असे मोठे निर्णय ते घेतात. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. तर आता फर्स्ट इयरमध्ये मी अशा काही गोष्टी ऐकल्या की रॅगिंगमुळं काही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी डिप्रेशनमध्ये जातात आणि असे काही असे आउटसाईडचे कॉलेजेस आहेत बाउंड्रीच्या लेवलचे किंवा महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर, तिथं खूप मोठ्या प्रमाणात रॅगिंग केली जाते आणि असे विद्यार्थ्यांचे करिअर तर उद्ध्वस्त होतात याच्या चक्करमध्ये. तर अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय ॲडवाइस द्याल? मला या मोमेंटला तरी असं वाटतं ॲक्शन काय होऊ शकते का? हो, प्रत्येक कॉलेजमध्ये अँटी रॅगिंग कमिटी असते आणि ती कमिटी त्या ठिकाणी ॲक्शन घेत असते. आता 2025 चालू आहे आणि 2025मध्ये माझं जेवढं ऑब्झर्वेशन आहे की खूप कमी ठिकाणी रॅगिंग होत असेल. आमच्या कॉलेजमध्ये तसा प्रकारच नाही आहे. आणि ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना जर का असं वाटत असेल की त्यांच्यावरती खूप जास्त म्हणजे काहीतरी इनजस्टिस होत आहे त्यांच्यासोबत, मग त्यांनी कॉलेजच्या अँटी रॅगिंग कमिटीशी संपर्क साधू शकतात किंवा कॉलेजच्या हेडसोबत ते संपर्क साधू शकतात. मला असं म्हणणं आहे की अशा गोष्टींबद्दल ओपन अप होणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यांच्या फॅमिलीसोबत, त्यांच्या पेरेंट्ससोबत किंवा त्यांचे जे चांगले सिनियर्स आहेत त्यांच्यासोबत जर का ओपन अप ते होऊ शकले आणि जे त्यांच्यासोबत खूप वाईट वागते त्यांच्यावरती लवकरात लवकर जर का ते ॲक्शन आणू शकले अँटी रॅगिंग कमिटीच्या माध्यमातून असेल किंवा कॉलेजच्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून असेल तर मग तो प्रश्न सुटू शकतो. ते पण आहे. आणि मी असं ऐकलं की MBBS कॉलेज असेल किंवा कुठलेही ग्रॅज्युएशन करत असताना तिथं पॉलिटिक्स खूप जास्त चालतं असं ऐकलेलं आहे मी. की म्हणजे एखादा प्रिन्सिपलचा विद्यार्थी फेवरेट असेल तर स्कूलचा किंवा ह्याचा अवॉर्ड त्यालाच भेटणार, असं याच्याबद्दल काय? ही डार्क रिॲलिटी MBBSची जास्त करून विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे. आता माझ्या कॉलेजचा एक्सपिरियन्स सांगतो मी. आमच्या कॉलेजमध्ये असा कुठला अवॉर्ड नाही जो की आमचे डीन सर किंवा दुसरं कोणीतरी ठरवत असेल. आमचे जे अवॉर्ड्स आहेत ते खूप फेअर प्लेने होत असतात. म्हणजे जे काही स्पोर्ट्सचे अवॉर्ड्स असतील, स्पीच कॉम्पिटिशनचे असतील, पेंटिंग कॉम्पिटिशनचे असतील, आणि आमच्या इथं आमची जी कमिटी आहे स्टुडंट काउन्सिल त्याच सगळ्या गोष्टी तीच सगळ्या गोष्टी ठरवते. त्यामुळे तशी अडचण आम्हाला तरी कधीच आलेली नाही. आणि ज्या ठिकाणी असं होत असेल मला असं वाटतं की त्या ठिकाणी वेळोवेळी त्या गोष्टीचा विरोध करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की मेडिकल स्टुडंट्समध्ये युनिटी खूप आहे, काही ठिकाणी ती कमी असते, पण आपल्याला युनायटेड होणं गरजेचं आहे. आणि जिथं कुठे तुम्हाला असं वाटत असेल की कॉलेजचं ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा बाहेरचं जग असेल ते आपल्या विरोधात काम करते, त्यावेळेस आपण युनायटेड होऊन काहीतरी करू शकतो. हो, आता मेडिकल स्टुडंट्सची युनिटी पण आपण पाहिलेली खूप साऱ्या केसेसमध्ये. आता एक काय झालं की
नांदेडमध्येच एक विद्यार्थ्याचा ऍक्सिडेंट झाला होता शाळेत, त्यावेळेस तुम्ही पुढाकार घेतलेला, अशा गोष्टी मला समजल्या. ते काय होता किस्सा? आमचा एक बॅचमेट होता, तो मागे 1-1.5 महिन्याखाली त्याचा ॲक्सिडेंट झाला ऑन ड्युटीहून वापस येत असताना. आणि जेव्हा आम्हाला कळालं, आम्ही त्यावेळेस आमचाच एक मित्र म्हणजे आमचाच एक बॅचमेट त्यावेळेस कॅज्युअल्टीला होता DMO म्हणून. आणि तो सहज एक डेड बॉडी आले म्हणून तो ECG काढत होता. त्याने चेहऱ्याकडे पाहिलं पण नव्हतं. पण जसा तो चेहऱ्याकडे पाहिला ते ECGचे लीड्स लावत असताना, त्यावेळेस त्याला कळालं की हा कोणीतरी आपलाच आहे म्हणून. त्याला कळालं की हा आमचा बॅचमेटच आहे म्हणून. तो प्रचंड शॉकमध्ये गेला. त्याने आम्हाला कॉल करून बोलून घेतलं. आम्ही 100-150 जण त्या ठिकाणी जमलो. आमच्यासाठी खूप वाईट आणि वेदनादायी दिवस होता तो, कारण आमच्यातलाच एक बॅचमेट ज्याच्यासोबत आम्ही हॉस्टेलवरती राहिलो आहे, मेसमध्ये जेवलो आहे, तो आम्हाला सोडून गेला होता. त्याच्याशी आम्ही म्हणजे आम्हाला खूप वाईट वाटलं त्या दिवशी. आणि आम्हाला असं जाणवलं की आम्हाला आता त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. MUHS कडून त्यासाठी कंपन्सेशन मिळवणं असेल, किंवा त्या ॲक्सिडेंट स्पॉटवरती त्याच्या ज्या काही गोष्टी हरवल्या आहेत किंवा कोणीतरी घेऊन गेल्या आहेत ते वापस मिळवून देणं असेल, आणि त्याच्यासाठी आम्ही काही करू शकतो का याचा आम्ही सगळ्यांनी मिळून विचार केला. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. मग आमची स्टुडंट काउन्सिल असेल, आमच्या बॅचचे काही लीडर्स असतील, म्हणजे आमचा GS धीरज शेट्टी असेल किंवा इतरांनी सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी पुढाकार घेतला. आणि त्याच्यासाठी आम्ही काही करू शकतो का याचा आम्ही विचार केला. MUHS पर्यंत देखील आमच्या ASMEचे काही मेंबर्स गेले. ASME म्हणजे स्टेट काउन्सिल आहे इंटर्न्सची, आणि त्यांनी देखील खूप चांगलं काम केलं. आणि आम्ही त्याच्यासाठी काहीतरी करू शकलो याचं आम्हाला समाधान ते आहे. आणि आता नेक्स्ट MBBS कॉलेजेसमध्ये आता विद्यार्थी काही म्हणजे ड्रग ॲडिक्ट, सिगरेट, अल्कोहोल अशा प्रकारच्या गोष्टी काय घडतात का? मला असं वाटतं की एक कल्चर असतो प्रत्येक प्रोफेशनचा, म्हणजे जो चालत आलेला आहे. मी असं म्हणणार नाही की मेडिकलमध्ये हे खूप जास्त आहे, पण मला हे मान्य करावं लागेल की काही प्रमाणावरती तरी आहे. आणि माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये या गोष्टी हळूहळू वाढत आहेत, ज्या की वाढायला नाही पाहिजे. मला त्याबद्दल एवढंच सांगायचं की आपण जर का इतर गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवू शकलो, आपण जर का स्पोर्ट्समध्ये असेल, इतर कुठल्या कॉम्पिटिशन्समध्ये असतील, किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये, जिममध्ये असेल. मी असे अनेक विद्यार्थी पाहिलेत ज्यांना की अशा सवयी होत्या, माझ्यासोबतचे असतील किंवा कोणीही असतील, पण त्यांनी चांगल्या सवयी त्यांना लावल्या आणि हळूहळू त्या या गोष्टींपासून लांब जातील. मला असं वाटतं की डिस्ट्रॅक्शन इज द की. आपण डिस्ट्रॅक्ट करायला पाहिजे. आपण जेव्हा अभ्यासावरती आपण फोकस करायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपण बाकी गोष्टींपासून कसं डिस्ट्रॅक्ट करतो स्वतःला, किंवा बाकी गोष्टींपासून कसं आपण वेगळं होतो. तसंच आपल्याला जर का व्यसनांना सोडायचं असेल, तर मग आपल्याला त्यांच्यापासून देखील कुठेतरी डिस्ट्रॅक्शन शोधायला पाहिजे. आता विद्यार्थी काय असतात, काय विद्यार्थी असं बोलतात की MBBS मध्ये टाइमच भेटत नाही आम्हाला, किंवा एक्स्ट्रा गोष्टीसाठी टाइम भेटत नाही, काहीच नाही. आणि तेच काय आता युट्यूबर असतात जे MBBSचे असतात, ते म्हणजे पूर्ण सक्सेसफुल लाखो रुपये कमावतात, टीचिंग करतात, बायोलॉजी स्ट्रॅटेजीज बनवतात. हे सक्सेसफुल होतात म्हणजे असं थोडं अर्ली स्टेजमध्ये. आणि जे विद्यार्थी फक्त अभ्यास करतात किंवा हे एक्स्ट्रा करिक्युलर टाइम काय गोष्टी करू शकत नाहीत, तर हे कसं मॅनेज करायचं? म्हणजे टाइम असतो का नसतोच आपल्यासाठी पर्सनल काय? मला असं वाटतं की पर्सनल टाइम असतो आपल्यासाठी, पण तो आपल्याला काढता आला पाहिजे. आणि तो आपण काढू शकतो. मला नाही वाटत की ती खूप मोठी गोष्ट आहे. पण मला हे सांगायचं आहे आमच्या सगळ्या मेडिकलच्या फील्डच्या माझ्या ज्युनियर्सला किंवा बॅचमेट्सला की हे मॅरेथॉन असणार आहे. म्हणजे असं हे स्प्रिंट नाही 100 मीटरची की तुम्ही पळाला तर तुम्हाला भेटलं, किंवा इंजिनिअरिंग सारखी डिग्री असेल जी की कंपॅरेटिव्हली लवकर भेटते. त्यांचा पण स्ट्रगल प्रचंड आहे, पण ती डिग्री कंपॅरेटिव्हली लवकर भेटत असते आपल्याला. आपल्याकडे असं आहे की 5 वर्ष MBBS प्लस इंटर्नशिप, 1 वर्षाचा बॉन्ड, 3 वर्षाची PG, 1 वर्षाचा PGचा बॉन्ड. आणि आता तर असं झालं की PG केल्यावर सुद्धा सुपर स्पेशालिटी करावंच लागत आहे. त्यामुळे त्याला 3, 3.5, 4 वर्ष वेगळे. आणि त्यामुळं वेळ काढता येतो. आणि मला असं वाटतं की वेळ काढायलाच पाहिजे, कारण 10-12 वर्ष जर तुमच्या एखाद्या गोष्टीमध्ये जात असतील आणि त्यामधून जर तुम्हाला 10-12 वर्ष स्वतःसाठी वेळ काढता येत नसेल, तर मग हे काहीच वर्थ इट नाही. आणि हे आपले युथचे वर्ष आहेत. वेळ काढता येतो, वेळ काढायला पाहिजे, आणि असं आपण त्याला मॅनेज करू शकतो. आणि वेळ काढतात, बरेच लोक वेळ काढतात, सगळेच लोक वेळ काढतात, पण काही जणांना ते जमत नाही. मला त्यांना एवढं सांगायचं की एखादं पान जर तुमचं वाचायचं राहून गेलं एखाद्या दिवशी, तर ते चालतंय, पण तुमच्यासोबत कोण आहे त्यांच्यासोबत एन्जॉय करणं, त्यांच्यासोबत राहणं हे महत्त्वाचं आहे. कारण आता मी हे समजू शकतो की माझे आता 2च महिने शिल्लक आहेत माझ्या कॉलेज लाईफ. 2 महिन्यानंतर हे हॉस्टेल, हे मेस सगळं काही सोडून आपल्याला जायचं आहे. आणि मी खूप एन्जॉय केलं. मी असं बिलकुल म्हणणार नाही की मी फक्त अभ्यासच केला आहे किंवा मी फक्त अकॅडमिकच केलं आहे. सगळं काही केलं आहे मी. त्यामुळे मला माझ्या मागे होऊन जर मी कॉलेज लाईफकडे पाहिलं, मला असं काही असं रिग्रेट नसणार.
आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला त्या गोष्टीचा रिग्रेट असू नये की आपण कॉलेज लाईफमध्ये एन्जॉय नाही करू शकतो. कारण एकदा तुम्ही इथून बाहेर पडलात की तुम्हाला जगाला सामोरं जावं लागते. तुमच्या पुढे जे कवच कुंडल असते तुमच्या GMCचं ते नसते आणि तुम्ही असं लोकांना एक्सपोज होऊन जाता. त्यावेळेस तुम्ही नीटचं प्रिपरेशन कुठं केलं तर? नीटचं प्रिपरेशन मी शाहू कॉलेजला केलं होतं, लातूरमध्ये. लातूरला. चांगली तुमची जर्नी. अजून असे MBBS ला जे सिलेक्ट झाले त्यांना काय ऍडवाइस देणार? जे MBBS ला सिलेक्ट झालेत त्यांना मी हेच ॲडवाइस देणार की तुम्हाला इथून पुढे असं सांगण्यात येईल की प्रचंड मोठं कॉम्पिटिशन आहे, तुम्हाला खूप अभ्यास करावा लागणार आहे. अभ्यास करावाच लागणार आहे, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला 10वीला पण सांगण्यात आलं होतं की तुम्ही जर 10वीची एक्झाम क्रॅक केली तर मग तुम्हाला पुढे खूप चिल असणार आहे म्हणून. 11वी-12वीला तुम्ही पाहिलं की काही चिल नसते आणि 12वी नंतर देखील तुम्हाला सांगितलं जाते की तुम्ही एकदा UG कॉलेजला गेलात की खूप चिल असते. मी असं म्हणणार नाही की बिलकुल चिल नसते, अभ्यास असतोच, अकॅडमिक गोष्टी असतात आणि इतर बऱ्याच गोष्टी असतात एक्स्ट्रा करिक्युलर सुद्धा. पण मला असं वाटतं की आपल्याला तयारी ठेवली पाहिजे की आपल्याला खूप काही फेस करायचं म्हणून. खूप सारे अप्स अँड डाऊन्स असणार आहेत, अकॅडमिक असतील, मोस्टली नॉन अकॅडमिक अप्स अँड डाऊन्स असतील. या सगळ्यांना आपल्याला फेस करायचं आणि या सगळ्यांची आपल्याला तयारी ठेवायची. 3 Idiot मूवी मध्ये जशा प्रकारे लाईफ असते त्यांची कॉलेज लाईफ, तशी इथं कशी असते लाईफ? 3 Idiots मूवी सारखी लाईफ, आता त्यांचा तर तो इंजिनिअरिंग कॉलेज होता, तरी पण एक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कदाचित तसं असेल, पण आमच्याकडे असं काही नसतं. पण मी एवढं सांगू शकतो की जीवाला जीव लावणारे मित्र आपल्याला भेटतात आणि त्यांच्यामुळेच आपण हे सर्वाइव्ह करू शकतो. जर का तुम्हाला MBBS मध्ये येऊन किंवा मेडिकल फील्डमध्ये येऊन चांगले मित्र नाही बनवता आले तर मग मला नाही वाटत की तुम्ही काही बनवलंय आणि तुम्ही एकट्यानं सर्वाइव्ह करू शकत नाही. मी तुम्हाला आज असं लिहून देतो की तुम्ही जर म्हणत असाल की मी एकटा सर्वाइव्ह करणार, मला कोणाच्या सपोर्टची गरज नाही, बिलकुल होत नाही. तुम्हाला चांगले सिनियर्स लागतात, तुम्हाला चांगले ज्युनियर्स लागतात, तुम्हाला चांगले बॅचमेट्स लागतात आणि तुम्हाला चांगले टीचिंग स्टाफ सुद्धा लागत. तुमच्या कॉलेजला तुम्ही 10 पैकी किती रेटिंग देतात? माझ्या कॉलेजला मला असं वाटतं की ह्या स्टेजला म्हणजे 2019 ते 2025 मध्ये जे मी माझं कॉलेज पाहिलंय, मला जे कॉलेजकडून एक्सपेक्टेड होतं, अकॅडमिक्सच्या बाबतीत मला काही अडचण आली नाही कधी कॉलेजमध्ये, माझ्याकडूनही नाही आणि कॉलेजकडूनही नाही. आणि अकॅडमिक्सपेक्षाही इथं सर्व्हिव्ह करण्यासाठी जे महत्त्वाचं आहे, इथले जे लोक, आपण जे म्हणत असतो की UG लाईफमध्ये आपल्याला चांगले मित्र भेटतील का नाही, कसे मित्र भेटतील वगैरे, मित्रांच्या बाबतीत मी 100% सॅटिस्फाईड आहे. किंवा आपला जो एकंदरीत ॲटमॉस्फिअर आहे इथला स्टाफचा असेल, इथले जे कोणी आमचे सिक्युरिटीचे गार्ड्स आहेत, कारण सगळे मॅटर करतात, सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तुमच्या हॉस्पिटलच्या त्या वॉर्डच्या बाहेर गार्ड कसे आहेत आणि ते तुमच्याशी कसं बोलतात, ते तुम्ही त्यांच्याशी कसं बोलता, किंवा जो आपला पॅरामेडिकल स्टाफ आहे, नर्सिंग स्टाफ आहे, त्यांच्याशी तुम्ही कसं वागता, आमचे प्रोफेसर्स कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि मला आजपर्यंत अशी कधीच अडचण आली नाही कुठल्याही स्टाफकडून किंवा माझ्या मित्रांकडून. त्या बाबतीत मी 10 on 10 देईल. अकॅडमिक्सच्या बाबतीत देखील आमचं कॉलेज खूप चांगलं आहे, आम्हाला कधीच काही अडचण आली नाही आणि त्यांनी आम्हाला खूप चांगले सांभाळून घेतलंय, शिकवण्यात असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टींमध्ये असेल. एका गोष्टीबद्दल रिग्रेट आम्हाला नेहमी होत असतो की सिटी. कारण आपण इंजिनिअरिंगमध्ये पाहतो की आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये कमी मार्क्स जरी आले, आपल्याला पुणे मुंबईकडचे कॉलेजेस भेटू शकतात. पण मेडिकलचा हा एक ड्रॉबॅक आहे की तुम्हाला किती जरी चांगले मार्क्स आले आणि आता जर तुम्हाला 600-650 जरी घेतलं तरी तुम्हाला पेरीफेरीमध्येच यावं लागतं. नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ अशा ठिकाणी यावं लागतं. मला असं वाटतं की सिटीचा एक ड्रॉबॅक आपल्याला पाहायला भेटू शकतो, कारण आपण एक्सपेक्टेशनच मुंबई, पुणे आणि दिल्लीचे ठेवलेले असतात. त्यामुळे नांदेडमध्ये आल्यावर आपल्याला थोडंफार कमीपणा वाटणारच आहे. पण आमच्यासाठी इथलं काळेश्वर आहे, इथलं गुरुद्वारा आहे आणि आजूबाजूच्या अनेक सहस्त्रकुंडसारखे ठिकाण आहेत. आम्ही कधी आम्हाला काही वाटलं की आम्ही निवांत काळेश्वरवरती 5-6 जण जाऊन बसत असतो, महादेवाचं दर्शन घेत असतो आणि तिथं नदी काठावरती बसून आमचं जे काही स्ट्रेस आहे ते सगळं काही घालवत असतो. पण आपण एक्सपेक्टेशनच ठेवून येतो खूप मोठ्या गोष्टींची, म्हणजे मरीन ड्राईव्हची एक्सपेक्टेशन ठेवून येतो किंवा मग दिल्ली, मुंबई, पुण्याची एक्सपेक्टेशन ठेवून येतो. त्यावेळेस आपल्याला डिसअपॉइंटमेंट होणारच आहे. पण आपण एकदा ॲडजस्ट झालं त्या रियालिटीला की बाबा आपण इथं आहोत आणि आपण 5 वर्ष इथंच असणार आहोत, त्यावेळेस मग आपल्याला काही वाटत नाही. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की वेळ काढायचं आणि आपल्याला जिथं जायचं तिथं 2-4 दिवसासाठी जाऊन यायचं. 6 महिन्यातून एकदा असेल, वर्षातून एकदा असेल, ती कमी सुद्धा आपण कुठं ना कुठं भरण्याचा प्रयत्न करतो. सर, तुम्ही मित्रांबद्दल बोललात, आता एक मागच्या वेळेस GMC लातूरच्या विद्यार्थ्यासोबत मी पॉडकास्ट केला, तर तो म्हणत होता की मित्र असे असतात की आज एका ग्रुपमध्ये, उद्या ते दुसऱ्या ग्रुपमध्ये. इथं कसं आहे? ग्रुपिझम असतंय आणि नवीन बॅचेसमध्ये ते अधिक पाहायला भेटतंय. आमच्या बॅचेसमध्ये ग्रुप्स आहेत, पण मी हे देखील मान्य करतो की आमच्यामध्ये असं कधी भांडणं झालं की हा माझ्या ग्रुपचा किंवा तू माझ्या ग्रुपचा. त्याला आम्ही आमच्या भाषेत बालिशपणा म्हणतो, कारण आमच्या सिनियर्सनी आम्हाला शिकवण दिली की तुम्ही सगळे एकच आहात. उद्याच्याला किंवा तुम्ही कधीही पाहू शकता आमच्या हॉस्टेलमध्ये, आमच्या कॉलेजमध्ये कुठल्याही एका मुलावरती जर का कोणी बोट दाखवलं, हॉस्पिटलमधला कोणी असेल, बाहेरचा कोणी असेल,
तर मग 10 ते 15 मिनिटाच्या तिथे 100 ते 150 जण जमा होतात. हे आमच्या युनिटीचं प्रतीक आहे. तुम्ही 1 महिन्याखाली ते पाहिलेलं आहे लोकेशच्या बाबतीत, किंवा त्याच्या आधी देखील काही इन्सिडेंट असे घडलेत. काहीही करणं असेल, मग आमच्या विद्यार्थ्यावरती जर का कुठे इंजस्टिस झाला असेल त्याच्यासाठी लढण्यासाठी म्हणून 10-15 मिनिटात सगळेजण आम्ही जमा होतो. आम्हाला जे काही करावं लागू शकते लिगली, म्हणजे त्याच्यासाठी भांडणं असेल, त्याच्या हक्कासाठी लढणं असेल, ते आम्ही वेळोवेळी केलेलं आहे. त्यामुळेच मी म्हटलं की आमच्या कॉलेजमध्ये ग्रुप्सचा किंवा फ्रेंड्सचा कधीच आम्हाला अडचण आलेली नाही आणि आम्ही सगळे सोबतच असतो. तुम्ही ऑफ द कॅमेरा देखील येऊन बघू शकता आमच्या हॉस्टेलचं एकंदरीत ॲटमॉस्फिअर. आमच्यामध्ये तुम्हाला प्रचंड युनिटीज दिसेल. आणि मी त्याला पण मला हेच सांगायचे की फ्रेंड्स खूप जास्त मॅटर करतात. फ्रेंड्स बनवताही आले पाहिजेत. मी असं म्हणणार नाही की तुम्ही जर का चांगलं वागला तर तुमच्यासोबत सगळे चांगलेच वागतात, मिथ आहे. हां, इट इज अ मिथ. पण तुम्ही देखील कमी जास्त समजून घ्यायला पाहिजे की कधी तो चांगला वागेल, कधी मी चांगला वागेल. पण असं असते की सोडायचं नसते, कारण एकट्यानं होत नसते. आणि तुम्ही जर एकटे पडला तर तो सुद्धा एकटा असतो, हे देखील तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. आणि ग्रुप बनतातच, पण शेवटी तुमच्या ग्रुपमध्ये किती अंडरस्टँडिंग आहे, तुमच्या सिनियर्सनी, तुमच्या बॅचमेट्सनी तुमच्यावरती काय शिकवण दिली आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की एखाद्या व्यक्तीला तिथे ॲडजस्ट करायची त्याची हेच नसते, टेंडन्सीच नसते. आणि थोडं देखील त्याच्या मनाविरुद्ध झालं की तो लगेच ग्रुपच्या बाहेर पडतो, असं देखील होत असतं. पण आपण जर का ॲडजस्ट करायला शिकलो, आपण जर का पुढच्याला देखील ॲडजस्ट करायला लावलं आणि कमी जास्त होऊन जर का 5 वर्षांची जर्नी आहे. मी असं म्हणणार नाही की तुम्हाला पहिल्या दिवशी जो भेटला तो शेवटच्या दिवशी पण तुमच्यासोबत असेल. माझ्यासोबत आहेत, मला पहिल्या दिवशी जे भेटलेले आहेत ते आता पण सोबतच आहेत आणि ते असतील आयुष्यभरासाठी. पण असं कमी जास्त चालू असते प्रत्येकाच्या लाईफ. आणि जर 150-100 जणांची बॅच असेल, तुमचं एखाद्या व्यक्तीसोबत नाही जमत असेल तर बाकी 140-149 जण आहेतच तुमच्याकडे. तुम्ही त्यांच्यासोबत बघू शकता तुमचं काही जुळत आहे का म्हणून. येस. तर अजून काय शेअर करायचं, काय बोलायचं? नीट ॲस्पिरंट्ससाठी काय टिप्स, स्टडी टिप्स? नीट ॲस्पायरंटसाठी आता आम्ही ज्यावेळेस होतो, म्हणजे मी शाहूला पण होतो आणि काही ट्युशन एरियामध्ये देखील होतो. आमच्या डोक्यात एक गोष्ट अशी फीड केली गेली होती की जरी 15-16 लाख लोक बसत असतील, त्यावेळेस बसायचे 15-16 लाख विद्यार्थी बसत असतील आणि सीट जरी 30-40 हजार असतील गव्हर्नमेंट MBBS 2019च्या वेळेस, तरी देखील तुम्हाला फक्त एकच सीट लागते ना, मग तुम्ही त्या फक्त एका सीटचा विचार करा. लाख जण आहेत, कोटी जण आहेत, त्या गोष्टींचा विचार करू नका, असं आम्हाला फीड करण्यात आलं होतं. आम्हाला माहित होतं की खूप जास्त कॉम्पिटिशन आहे, पण आम्ही ती एक गोष्ट डोक्यात ठेवली होती की आपल्याला फक्त एकच सीट लागते ना, आपण फक्त त्या एका सीटचा विचार करायचा आहे. आणि मला जेवढे काही लाखो नीट ॲस्पिरंट्स आहेत त्यांना एवढं सांगणं आहे की आताच्या काळामध्ये कठीण झालंय. आणि त्यावेळेस जर 15-16 लाख असतील तर आता जवळपास दुप्पट झाली ती संख्या, 30 लाखच्या आसपास. 30 लाखाच्या आसपास संख्या झाली. आणि आमच्या वेळेस पासूनच तो ट्रेंड वाढत गेला. म्हणजे आमच्या आधी जो होता कट ऑफ कमी असायचा, 500च्या जवळपास असायचा. आमच्या वेळेस 500-515च्या आसपास आला आणि आता 650-600 अशामध्ये कट ऑफ जातोय. मला तुम्हाला एवढं सांगायचं की पहिल्या अटेम्प्टमध्ये निघणं खूप अवघड आहे. रिपीट करून निघणं देखील खूप अवघड आहे. आणि कॉम्पिटिशनच तेवढं आहे. असं नसते की तुम्ही कुठेतरी कमी पडते, जागाच कमी पडतात. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की जागा वाढून त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन निघेल, तसं बिलकुल नाही. कारण आज 30 लाख जागा आहेत. तुम्हाला प्रत्येकाला सीट हवी असेल तर अजून 29 लाख सीट्स वाढवावं लागतील. आणि 29 लाख सीट्स वाढणं शक्य नाही. आणि ज्या दिवशी 29 लाख सीट्स वाढतील त्या दिवशी मग ह्या डिग्रीला काहीच मिनिंग राहणार नाही. त्यामुळे हसत खेळत अभ्यास करा, जसं होतंय तसं करा. मी तर त्यावेळेस फक्त एवढं करायचो की आता मी आधी खूप प्रयत्न करायचो 10वीपर्यंत की सकाळी उठल्यानंतर काहीतरी शेड्यूल बनायचा आणि तो फॉलो करायचा. पण 11वी-12वीला आल्यावर असं कळालं की आपण आता मोठे झालोय, तो जो लहान बाळांसारखाच आपला शेड्यूल आहे तो फॉलो होत नसतो. आपल्याला बरेच मूड स्विंग्स होत असतात, आपल्याला लोकांशी संपर्क येत असतो, त्याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी जास्त होत असतो. त्यामुळे पुढच्या अर्ध्या तासात आपण काय करू शकतो याचाच आपण विचार करायला पाहिजे. कारण उद्या सकाळी 6 वाजता माझा काय मूड असेल हे मला माहीत नसणार आहे, उद्या दुपारी माझा काय मूड असेल मला माहीत नसणार आहे. त्यामुळे आता पुढच्या 1 तासात मी काय करू शकतो, पुढच्या 1 तासात जर मी इथं पॉडकास्टमध्ये बसू शकतो तर मी इथं फोकस करणार. आणि नंतर जाऊन जर मला लायब्ररीला अभ्यास करायचा असेल 1 तास, तर मग मी त्याचा विचार नंतर करणार. एवढंच तुम्ही विचार करा. पॅरेंट्सला देखील तुम्ही समजवा की ॲक्च्युअलमध्ये कॉम्पिटिशन किती आहे आणि त्यांना तुम्ही हे पटवून द्या की तुम्ही कुठं कमी पडत नाही आहात. जर का तुम्ही खरंच करत असाल सगळं काही तर तुम्ही त्यांना हे पटवून द्या की खरंच कॉम्पिटिशन खूप वाढलं आहे, पण तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असायला पाहिजे त्या बाबतीत की तुम्ही खरंच करताय. 2 वर्षांच्या काळामध्ये मी माझ्या घरच्यांशी खूप प्रामाणिक होतो, आता देखील मी प्रामाणिक आहे. मला जर कोणी विचारलं माझ्या घरच्यांनी की तुझा आज अभ्यास झाला का, मी त्यांना म्हणतो की मला आज 2-3 तासच अभ्यास झाला, कारण माझी आज 12 तासाची ड्युटी होती, 12 तासाची शिफ्ट होती. मला जेव्हा वेळ भेटतो त्यावेळेस मला 4-5 तास झाला, हे मी स्पष्टपणे सांगत असतो.
कारण तुम्ही घरच्यांशी प्रामाणिक जर का राहिला नाही तर मग पुढे चलून तुम्हाला त्यांनाच फेस करायचंय आणि त्यांच्यापासून नाही तुम्ही लपू शकत. त्यांना तुमचे डोळे बघून ओळखू येते, तुमच्या आवाजाच्या टोननं ते ओळखू शकतात की तुम्ही दिवसामध्ये खरंच आज काही अभ्यास केला का नाही, किंवा तुम्ही खरं बोलत आहात का खोटं बोलत आहात. आणि बऱ्याचदा तुमच्या घरचे ओळखून घेतात पण ते तुम्हाला सांगत नाहीत आणि त्यांना हे दाखवायचं असते की ठीक आहे आता मोठा झालाय तो त्याचं बघून घेईल, पण बॅक ऑफ द माइंड त्यांना पण खूप चिंता असते आणि त्यांना असं वाटतं की तुम्ही करून घ्याल. 11-12 मध्ये खूप इमॅच्युअर असतात सगळेजण, लोकांशी तर अधिकचा संपर्क आलेलाच नसतो. पण अभ्यासाच्या बाबतीत देखील मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला पटवून सांगा की नेमकं काय होतंय, काय अडचणी येत आहेत. तुम्ही त्यांच्याशी जवळीक साधा आणि जर का तुम्ही तुमच्या पॅरेंट्सशी चांगला बॉन्ड ठेवला त्यावेळेस सुद्धा, तर मग मला असं वाटतं की इतर तुम्हाला जास्त फ्रेंड सर्कलची किंवा इतर ठिकाणी कुठेतरी जाऊन तुमचं दुःख मांडण्याची गरज पडणार नाही. त्यांना तुम्ही सांगा काय होतंय काय नाही तुमच्या लाईफमध्ये आणि हसत खेळत अभ्यास करा. पहिल्या अटेम्प्टमध्ये पहिल्या रिपीटमध्ये काढणं खूप अवघड आहे, पण अशक्य काहीच नाही. तुम्ही ते देखील करू शकता. पण जर निघालं नाही तर मग तुम्ही असं खूप वाईट मानू नका, तुम्ही आणखी ट्राय करू शकता. आणि काही अटेम्प्ट्स नंतर जर का तुम्हाला असं वाटत असेल की होतच नाहीये तर मग तुम्ही फील्ड बदलू शकता किंवा तुम्ही ज्या डिग्रीसाठी एम केलाय त्या डिग्रीच्या बाबतीत तुम्ही थोडंसं कॉम्प्रोमाइज करू शकता. पण मला एक ॲडवाइस सगळ्यांना द्यायची आहे की कॉम्पिटिशन खूप असणार आहे. तुम्ही 4-5 वर्ष नीटच्या तयारीसाठी देऊन पुन्हा 5 वर्ष UGला देणार, 1 वर्ष बॉन्डला देणार, पुन्हा 3 वर्ष PGला देणार, 1 वर्ष PGच्या बॉन्डला देणार, मग सुपर स्पेशालिटी करणार. या सगळ्यामध्ये तुमचं वय कुठेतरी 30-32 होऊन जाते आणि तुमचा जो युथ आहे तो पूर्णपणे तुमचा गेलेला असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या एजला आणि तुमचा जो काही टार्गेट आहे त्याला तुम्ही प्रिफरन्स द्या आणि त्या हिशोबाने तुम्ही प्रॅक्टिकली विचार करून सगळ्या गोष्टी करा. येस, थँक्यू सो मच सर इतका टाइम दिल्याबद्दल. थँक्यू. ऑल द बेस्ट तुम्हाला तुमच्या पुढच्या जर्नीसाठी. मला पण यांच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे. मी खरं तर इन्स्टावरती यांना पाहत असतो आणि मला असं खूप चांगलं वाटतं की कोणीतरी ट्युशन एरियामधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी जाऊन बोलते आणि त्यांना जाणून घेते. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा सक्सेसफुल होता तुम्ही त्यावेळेस तुमच्याकडे कोणीतरी येऊन तुम्हाला विचारत असते तुम्ही कशा आहेत काय नाही, पण जेव्हा तुम्ही काहीच नसता त्यावेळेस तुमच्याकडे कोणीतरी येऊन विचारते की तुमचा अभ्यास कसा चालू आहे, तुम्हाला काय वाटतंय, त्यावेळेस चांगलं वाटतं. आमच्या वेळेस तसा काही प्लॅटफॉर्म नव्हता. मला हे खूप चांगलं वाटलं की कोणीतरी हा इनिशिएटिव्ह घेतला, कारण हे खूप गरजेचं होतं. आणि ज्या आतल्या गोष्टी आहेत या अशा पॉडकास्टच्या माध्यमातूनच बाहेर येतील. अशा पॉडकास्ट होणं खूप गरजेचं आहे. फक्त माझ्यासोबत नाही, इतर देखील तुम्हाला अनेक जण भेटतील या की तुम्हाला आणखी आतल्या गोष्टी सांगू शकतील. आणि आतल्या गोष्टी जोपर्यंत बाहेर येणार नाही तोपर्यंत बाहेरचे लोक जे आतमध्ये येणार आहेत त्यांना कळणार नाही की आपण तिथे गेलं पाहिजे का नाही म्हणून. त्यामुळे हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला देखील मी खूप जास्त बेस्ट ऑफ लक देतो. थँक्यू सो तुमचं देखील खूप अभिनंदन. थँक्यू सो मच.